सनद डिस्ट्रिब्युशनच्या कार्यक्रमांक दुसरे फावटी हांव उपस्थित रावता. फाटले फावटी मेजर सनद आमी डिस्ट्रिब्यूट केल्यो, ताज्या उपरांत उरलेल्यो आज 290 सनद आमी डिस्ट्रिब्यूट करता. तिसऱ्या टप्प्यात आत्ताच रोहन कासकाराक हांव विचारतालो 190 लोकांच्यो जवळपास पेंडींग आसा. भितरले 100 लोक लिस्ट बॉदर्ड पडलेलेच ना. जाता कितें सांगता हांव, एकदां सरकारान फुकट दिले काय ना तेजी किंमत नासता. ती अशी म्हणजे 100 लोकांक तू रावता त्या घरा समोर घर आणि त्याच्या भोवतिल्ली 3 मीटर जागा आम्ही फुकट दिता. ऑलमोस्ट फुकट दिता. 25 रुपयात भरपाचे मरे फुकट दिता जाल्यार ताका एक तर पडलेले ना जाल्यार दुसरी गजाल ते धरून बसले ती म्हाजीच कोण कितें करतलो काय म्हणून. पण एक गजाल जेन्ना इतके लोक म्हणजे जवळपास 700-800 लोक ह्यो सनदी घेता तेन्ना ते पिशे आनी तुमी शाणे त्या ती उरलेल्यांनी अजूनही बी जे 100 जाण कोण जे वचोंक ना ते जाता तितके बेगीन वचून तेंच्यांनी घेवच्यो ही म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा. दुसरे हांव ताका विचारतालो 90 जाणांनी आपल्याच भावल्या म्हणजे भावांनी भावाक आडयल्या. म्हजें स्पश्ट मत आसा आपूण दुसरे कडेन घर बांदलें आपूण सनद घेतली आनी मूळ घरात ज्या रावतालो ताका दिवं नाका म्हणून तेजेर ऑब्जेक्शन घातलें. बट कायदो हें सांगता तो ज्या घरात रावता एक तर ड्युएल सनद मेळची ना. एकट्याच मनशाक 2 सनदी मेळूंक शकना सरकाराच्या कायद्या प्रमाणे. दुसरो कायदो सांगता ज्या घरात जो रावता ज्याच्या नावार लायट आसा बील आसा मागीर तेणी क्लेम करून आपल्या बापायचें घर असलें बीन म्हणून. पण आता तुजो दुसरो भाव रावता आनी तेजे लायट आनी बील सगळें म्हणजे तेणी ओल्ड डॉक्युमेंट जर सबमीट केल्या हांवें ताका सांगलां तेजेर डिसिजन घे. आनी ऑलरेडी म्हणजे बरेचशे फावटी आमदाराचेर पेज हाडप. आमदाराक दोगूय जाय आसता. हांवें मुद्दाम कळपाक जाय म्हणून सांगता हांव तेजो कांयच भितर दोश ना आनी तेजो कांय इंटरफियरन्सूय आसचें ना. कायद्या प्रमाणे जो जाका रावता ताका त्या घराची सनद ही बेगिनात बेगीन मेळपाक जाय. ना जाल्यार जातलो कितें एन्सिस्टर घरात जो रावता पळय न्ही तेजेर अन्याय जातलो. तो तेजेर अन्याय जावन उपयोग ना म्हणून कायद्या प्रमाणे तो डिसिजन जे आहा ते तांणी घेवचें जेणे करून उरलेल्यो 90 सनदी ज्यो आहा पळय न्ही बाबडे जे ओरिजिनल जे रावपी घरान आहा तांकांय जाता तितके बेगीन मेळटल्यो. ती म्हाजी रिक्वेस्ट आसा जर कोणी अशा पद्दतीत कंप्लेनी घातल्या आपल्याच भावांचेर जाल्यार त्यो कंप्लेनी फाटी घेवच्यो तेंच्यांनी. म्हजें स्पश्ट मत आसा. हेतून आडवण्यात काय अर्थ ना. ओके. तिसरो उरता उरलो विशय एग्रीकल्चर. एग्रीकल्चरच्यो सनदी दिवपाच्यो. बाप आमदार पेमेंद्र शेट हांच्यांनी सांगला त्या प्रमाणे 6 डॉक्युमेंटा वयल्यान परत तो आतां 1 डॉक्युमेंटाचेर हाड म्हणटा. हांव ताका एक सांगूंक सोदतां की कायदो जेन्ना केल्लो म्हणजे 2014च्या पयलींचे सगळे म्हणजे तुमी 2 गजाली आयज मागल्यो. एक एग्रीकल्चराची 1 डॉक्युमेंटाचेर हाड. हांव एजी आनी आमचे लॉ डिपार्टमेंट ताकाय आपयता ती मिटींग घेता. मये कृती समिती तांकांय आपयता. ओके. आनी ताज्या उपरांत तेजेर डिस्कशन करता. 6 डॉक्युमेंट खंयचे मागलेले कितें मागलेले आनी एट प्रेझेंट लोकां कडेन खंयचो इजिली अवेलेबल डॉक्युमेंट आसा तो आमी व्हेरीफाय करता आनी ताज्या उपरांत जे तुमच्या फेवरान जे निर्णय घेवं शकता तो तुमच्या फेवरान निर्णय घेता. दुसरी गजाल तो एकदा परत एकदा ओपन कर म्हणून सांगता. अशें जर आमी परत परत पुस्तक ओपन करीत रावले न्ही जाल्यार हें सोंपचें ना. जेनून केस जर कितें आसत जाल्यार तेजो विचार करूं येता. ना जाल्यार लोकांनी आतां घरां बांदतले ओके सरकाराच्या जागेन येवन आनी तुमी आतां क्लेम करतले तें जावचें ना. आनी हांव परत एकदा सांगता आनी हांवें फाटलेय फावटी सांगलेलें सरकाराच्या जागेत जर कोण आतां घर बांदून तिसऱ्या मनशाक विकता आसत जाल्यार इन फ्युचर तेजी घरां डेमोलिशन जावपाक शकता. परत सांगता आनी घर बांदता तेणी याद दवरचें विकता तेणी याद दवरचें घेता तेणी याद दवरचें. मया इवेक्यू प्रॉपर्टीत जर कोण आतां नवीन घर बांदता आनी जर बांदलेलें घर नवीन विकत घेता जाल्यार तें डेमोलिशन जालें जाल्यार सरकाराक आमदाराक आनी डेप्युटी कलेक्टराक जबाबदार धरूं नाकात. आमदारूय कांयच करूंक शकचो ना. नवीन जे घर बांदता ताका आमदारूय कांयच करूंक शकचो ना. त्या खातीर नवीन घर कोणी बांदचें न्ही. आतां तुमी म्हणटले उरलेली इवेक्यू प्रॉपर्टी सरकाराची प्रॉपर्टी आसा आनी त्या सरकाराच्या प्रॉपर्टीत कितें करपाचें फाल्यां सकाळी गांवाच्या विकासा खातीर वेगवेगळे प्रकल्प जे करपाचे असतात तेजो हांवें ताका आतांय सांगलां की आमकां जर एखादो म्हणजे 1 लाख 2 लाख स्क्वेअर मिटर जर जागा इवेक्यू प्रॉपर्टीत आसा जाल्यार बरो प्रकल्प मयात आमकां हाडपाक जाता जेणे करून गांवच्या पुराय उदरगती खातीर आमी जाका म्हणटा की कुटीर उद्योग आसतले गृह उद्योग आसतले ग्राउंड आसतले इन्स्टिट्यूशन आसतले
वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प जे गावात येवपाक शकता त्याचो फायदो सरकाराक म्हणण्यापेक्षा गावच्या लोकांक जातलो तो फायदो आमी लोकांक दिवं येता सरकाराची जमीन ही एनक्रोच करपाक आडोवन खावपा खातीर न्ही सरकाराची जमीन आडोवन विकपा खातीर न्ही बऱ्याच जाणांक दिसता ही फुकटची जमीन आसा आडोया थोड्या जाणांनी चिरे काडपाक सुरवात केल्या खूप मोठ्या प्रमाणात आडयले काय मागीर आमदारा कडेन वयतात पण सरकाराच्या जमनी चिरे काडपा खातीर न्ही ऑफिशियली कोणा कडेन लीज आता तुम्ही जशें म्हटलें एग्रीकल्चर हेज्या प्रमाणे तुमच्या कडेन लीज असले तुमच्या कडेन कस्टडियनचो डॉक्युमेंट असलो तुमचो 114 नाव असले त्याचो डेफिनेटली सरकार विचार करतले तो तुमचो रायट आसा तुमचो हक्क आसा ती जमीन तुमकां मेळटली तितून आमचें दुमत ना आणि ती जमीन दिवपा खातीर आमी कटिबद्ध आसा सरकार सातत्यात इवेक्यू प्रॉपर्टीज न्ही फॉरेस्ट रायट क्लेमच्या अंतर्गत सुद्धा आमी म्हणजे जे ट्रायबल भाव आणि जे रानांनी रावताले इन शॉर्ट आमी फॉरेस्ट रायट प्रॉपर्टी काणकोण सांगे केपें सत्तरी ह्या भागातूय बी जवळ 10,000 लोकांक ह्यो सनदी दिवपाच्यो आतापर्यंत जवळपास 1000 भर लोकांक दिल्यो उरलेल्यांच्यो प्रोसेस सुरवात आसा म्हणजे म्हाका सांगपाक खूब खोस भोगता हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत आतापर्यंत जमीन लोकांक त्यांचो हक्क मेळोवन दिवपा खातीर सातत्यात हांवें प्रयत्न केल्या आणि म्हजे प्रयत्न ताच्या खातीर कंटिन्युअसली आसा पेडण्या पासून काणकोण पर्यंत अशा पद्दतीत जे ज्यांची घरां आसतली ज्यांचे शेत आसतले जे म्हणजे आमी म्हणटा 60 वर्सां पयलीं पासून पोर्तुगीज टायमा पासून जे ज्या जमनीत रावता तांकां त्यो दिवपाचो सरकाराचो सातत्यात प्रयत्न आसा ते आमी निश्चित रित्या त्यो जमनी तांकां मेळटल्यो त्या खातीर उरलेल्यो 190 केसीस जाता तितके बेगीन डिस्पोज करपाक लायता आणि त्यो डिस्पोज जाल्या उपरांत एग्रीकल्चर म्हाका दिसता तुमच्यो येता ते सेशन जाल्या उपरांत आमी तेंय सुरवात करता काय हरकत ना फेब्रुवारीचे असेंब्ली सेशन जाल्या उपरांत आमी मार्चांतल्यान तुमच्यो एग्रीकल्चर केसीस ज्यो आहा पळय न्ही तेजी एप्लिकेशन्स घेतल्या एग्रीकल्चरची ऑलरेडी तुम्ही एप्लिकेशन दिल्ली आसा ती एकदा ताका स्क्रुटनी करून रिपोर्ट सबमिट करपाक लायता तो रिपोर्ट सबमिट केल्या उपरांत ताजे निश्चित रित्या जाता तितके बेगीन तोय विशय डिस्पोज करपाक लायता इवन दो इन्स्टिट्यूशन्स जी जागेन आसात म्हणजे पयलीं पासून ज्यांची इन्स्टिट्यूशन आसा तांकांय जागा दिवपाक जाय कारण ज्या इन्स्टिट्यूशनां आफ्टर ऑल दे आर कॉन्ट्रिब्युटींग टू द विलेज ह्या गांवा खातीरच काम करता त्या खातीर त्या इन्स्टिट्यूशनाचोय विचार निश्चित रित्या सरकार खूब पॉझिटिव्ह रित्या सरकार करता आणि हाज्याय फुडें तांकांय त्यो जमनी ज्यो आसा पळय न्ही आयदर लीज किंवा कायद्यात जो हे आहा तो करून तांकांय ह्यो जमनी ज्यो आहा आमी दितले आयच्या दिसा हांव परत एकदा म्हणजे जेंका जेंका सनती मेळ्ळ्या त्या सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता तुमचे सगळ्यांचे अशाच पद्दतीत सहकार्य सरकाराकूय आसूनी सरकार सातत्यात वेगवेगळ्या पद्दतीच्यो म्हणजे आमी ज्यो लोकाभिमुख योजना आसा त्यो लोकाभिमुख योजना करता आसतना आमी लोकांच्या मुखार सातत्यात वचत आसा मये मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत उलयता आसतना प्रेमेंद्रान ऑलरेडी सांगला म्हाका दिसता मेजर मये मतदारसंघातली विकास कामां सातत्यात आमी फुडें व्हरत आसा सगळ्या पंचायतींतली म्हाका दिसता अजूनय म्हणजे सरकार जर वेगवेगळ्या गतीत वेगवेगळ्यो गजाली आसा आमी फॉर एग्जाम्पल आमी मायनिंग चालू करपाक सरकाराचो प्रामुख्यान प्रयत्न आसा बट विरोध करपा खातीर अननेसेसरी लोक फुडें येत आसता म्हाका दिसता हो खंय तरी विरोध जर बंद जायना आसत जाल्यार मायनिंग एक्टिविटी आमकां सुरू जावपा खातीर वेगवेगळे अडथळे येता सरकारा कडेन ज्यो उलयल्या उपरांत गजाली सुटूंक शकता ताका लागून रस्त्यार येवपाची गरज ना म्हजें स्पश्ट मत आसा सरकार वेगवेगळे प्रश्न हाताळपा खातीर आमदार आसात सरपंच आसात जिल्हा पंचायत सदस्य आसात तांच्या कडेन येयात तांच्या कडेन विशय सोडयात आमचें कांयच म्हणणें ना मदीं ताणेंय म्हाजे कडेन विशय मांडलो लयराईचें देवूळ लिजान येता आमकांय लयराई तितकीच प्रिय आसा आमूय देवळांचो आदर करता आमकां लिजान येयल्लें केन्नाच नाका आनी त्या खातीर हांवें ताकाय सांगलें लिजान येता आसत लिजा भायर काडून दिवपाची जबाबदारी आमची आसा आनी 100% म्हणजे तें देवूळ लिजा भायर काडून वयल्यान जाय जाल्यार ती जमीन सरकाराची आसत जाल्यार कायमची देवळाक सुद्दां दिवपाची तयारी आसा ह्याच बाबतींत हांव स्पश्टपणे सांगता कारण आमची सगळ्यांची आस्था आनी श्रद्धा देवी लयराई कडेन आसा त्या ती खंय तरी एखादो विशय घेवप आनी तेजेरूच भडकप थोडे जाण अशाच पद्दतीत आमी जाका म्हणटा की नेगेटिव्ह मायंडसेट असलेले म्हणजे त्यांच्या तकलेत सातत्यात नेगेटिव्ह आसता सरकाराच्यो 100 गजाली पॉझिटिव्ह जाता एक खंय तरी गजाल मातशी चुकता आसत जाल्यार तीच परत 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 परत
उलोवप परत परत सोशल मिडियाचेर घालप परत परत तेजेच लोकांक सांगप अरे 100 गजालीचेर उलयात न्ही 100 गजाली सरकारान बऱ्यो केल्या ताजेर उलोवपाक कोण नासता खंय तरी एक गजाल चुकोवंकूय ना ती मिसइंटरप्रेट करून घालप होय थोड्या जाणांचो एक म्हणजे तितून थोडे जाण आनंद घेतात तितून थोड्या जाणां आस्वाद घेतात ताका खूब बरें दिसता आपूण खूब कितें तरी बरें केलें हो थोड्या जाणांचो स्वभाव आसा कारण तांकां कळून चुकलां कारण परत एकदां मोदीजीचें सरकार वयर येवपाचें आसा भारतीय जनता पार्टीचें गोंयांतलें सरकार येवपाचें आसा आनी मयानूय बी भारतीय जनता पार्टीच निवडून येवपाचें आसा कायम बट ह्या अशा पद्दतीचे वृत्तीचे लोक हांव फक्त तांकां म्हाका मुद्दामून सांगन कित्याक दिसलें एक फाटल्या थोड्या दिसांक हांव कंटिन्युअसली वेगवेगळ्यो गजाली पळयतालो ताळटालो तेन्ना म्हाज्या लक्षांत आयलें आमी सातत्यात लोकां खातीर मना पासून काम केलां आनी लोकांचें कल्याण कशें जातलें आमच्या हातांतल्यान लोकांची सेवा कशी जातली हाज्या खातीर सातत्यात आमी काम करीत आसा मयेचे आमदार बाब प्रेमेंद शेट हे कंटिन्युअसली डे एंड नायट आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या बरोबर वेगवेगळ्या पद्दतीत सामान्य मनशांचे प्रश्न सुटावे कशे जातले हाज्या खातीर कंटिन्युअसली तो प्रयत्न करीत आसा वेगवेगळे विशय मांडीत आसा वेगवेगळे विशय सोडयत आसा ती सातत्यात तुमचो सगळ्यांचो मोग तुमचो सगळ्यांचो प्रेम हो तेजेर आसचो आनी आयच्या घडीक परत एकदां हांव चड वेळ उलयना माननीय मोदीजीत जी विकास यात्रा सुरवात केल्या हांव फक्त कळपाक जाय म्हणून मये पंचायतीन कदाचित येवन गेली आसतली ज्या विकास संकल्प यात्रेच्या अंतर्गत केंद्र सरकार काडलेल्यो योजना राज्य सरकारात काडलेल्यो योजना आमी फक्त योजना काडून दवरिना तर त्यो सगळ्या लोकां पर्यंत पावयता 100% लोकांनी तेजो फायदो घेवचो हाज्या खातीर सातत्यात प्रत्येक फावटी उलयता आनी म्हणून तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ज्यो 18 ट्रेड आसा आमी 18 जाती म्हणना थोड्या जाणांक सातत्यान जातीचें राजकारण करपाचें संवय जाल्लें आसता हांव मुद्दामून सांगता PM विश्वकर्मा योजना ह्यो 18 ट्रेड म्हणजे 18 बिझनेस तुमी तितून जर पळयशात फुलकार आसा नुस्तेकार आसा वड्याकार आसा चप्पल लावपी आसा ताज्या उपरांत तुजो फुलकार जालो मेस्त आसा हे सगळे ज्या 18 बिझनेस जे लोक पारंपारीक रित्या करताले त्या लोकांक केन्नाच खंयच्याच सरकारान तेंची वळख केली ना तांकां हे सरकार कार्ड दिता आयज हय तूं फुलकाराचो धंदो करतालो तुका आयडेंटिटी दिवप हें गरजेचें आसा तूं नुस्तेकाराचो धंदो करतालो तुका आयडेंटिटी कार्ड दिवप आनी फक्त आयडेंटिटी कार्डाचेर न्ही तेका स्कील करप म्हणजे तेजो धंदो बरो जावपाक जाय म्हणून तेका ट्रेनींग दिवप आनी ती ट्रेनींग दिता आसतना तेका टूल किट लागता कोण जर सिलाई मशीन करता आसत जाल्यार तेका 15,000 रुपया फुकट दिवप म्हणजे 17,500 रुपया तेज्या अकाउंटाचेर येतले जेणी PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत रजिस्टर्ड केला तेका 17,500 रुपया फुकट मेळटले आनी इतकेंच न्ही तर ताज्या उपरांत तेका 1 लाख रुपया विथ लो रेट ऑफ इंट्रेस्ट म्हणजे तेका खंयचीच बँक ह्या फुलकार नुस्तेकार खाज्याकार बजाकार हांकां केन्नाच बँकेक जर तुमी लोन मागोवंक वचत ते कितें सांगतले खबर आहा शुअरिटी आर्ट कोण गव्हर्मेंटाक कामाक आसलेलो आनी आपलो भाव सुद्दां जर गव्हर्मेंटात कामाक आसत जाल्यार तो म्हणटा ना रे बाबा हांव शुअरिटी रावना पण हांगासर स्वताचो भाव रावना तेका आधार कोणी दिला मोदीन दिला तेका आधार मोदीन दिला हे सांगपाचो उद्देश आसा कारण तुमी मुद्दामून पळयात तुमी घरांतल्या भावाक इतरोन पळयात शुअरिटी रावता जाल्यार तोय रावचो ना पण माननीय मोदीजीच सांगला विदाउट शुअरिटी विदाउट सेक्युरिटी तुका बँक घाण दवरपाची गरज ना तुका बँक घाण दवरपाची गरज ना किंवा गव्हर्मेंट आसलेल्या भावाक सायन मार म्हणून सांगपाची गरज ना 1 लाख रुपया 4% रेट ऑफ इंट्रेस्टान लोन मेळटलो तेजे 13% रेट ऑफ इंट्रेस्ट असले आनी घराचे पेपर हाडून दवर म्हणून सांगा कोण तरी गव्हर्मेंट सर्वीस जाल्यार तेजी सायन मार मागीरूच 1 लाख रुपया दिता PM विश्वकर्मा योजना ही अशी योजना आसा जाच्या अंतर्गत पयलेच फावटी ह्या 18 ट्रेडींतल्या लोकांक अशा पद्दतीन धंदो करपा खातीर म्हणजे माननीय मोदीजीत PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत ताका आधार दिला म्हाका दिसता अजूनही कोण जर रजिस्टर्ड करपाचे उरल्या जाल्यार तांच्यांनी पंचायतींतल्या स्वयंपूर्ण मित्राक किंवा कॉमन सर्वीस सेंटर हाजेर वचून रजिस्ट्रेशन करचें आनी निश्चित रित्या त्या PM विश्वकर्मा योजनेचो फायदो घेवचो माननीय मोदीजींचे विजन आत्मनिर्भर भारत विकसित भारत 2047 हे साकार करपा खातीर आमी म्हटलां
की स्वयंपूर्ण गोंय हाच्या अंतर्गत स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग प्रत्येक भुरगो हो ट्रेन जावपाची गरज आसा, प्रत्येक भुरगो हो स्किल्ड जावपाची गरज आसा. तो शिकलोच म्हणून जावचो ना, ताका ट्रेनिंग दिवपाची गरज आसा आनी तें ट्रेनिंग दिवपाचें काम आमी आमच्या एप्रेंटिशीप ह्या प्रोग्रामाच्या अंतर्गत केला. जर कोण 10वी आसत 12वी आसत ग्रॅज्युएट आसत किंवा तो पोस्ट ग्रॅज्युएट आसत त्यांनी कमीत कमी पयली एप्रेंटिशीप म्हणून जॉईन जावचो. ज्या एप्रेंटिशिपाच्या सकयल ताका ट्रेनिंग मेळटली तो 1 वर्स मिनिमम टू मिनिमम ताका 8 ते 13 हजार रुपया पगार मेळटलो. जो डायरेक्टली आमदाराच्या ऑफिसान गेल्यारूय बी आमदार ताका एप्रेंटिशीप म्हणून खंयच्याय गव्हर्मेंट डिपार्टमेंटात नाल्यार प्रायवेटात जॉईन जावपाक शकता. ताका धाडात, घरा कडेन दवरूं नाकात. हांव बरेचशे फावटी पळयता ग्रॅज्युएट जाल्ले भुरगे म्हाका काम ना म्हणून घरा कडेन रावता. हाज्या फुडें प्रत्येक गव्हर्मेंटात जी नोकरी येतली ताका एक्सपिरियन्स नाल्यार एप्रेंटिशीप दोना पैकी एक कंपल्सरी आसतलें. पूण घरा कडेन रावल्यार ताका एक्सपिरियन्सूय मेळचो ना आनी एप्रेंटिशीप कंप्लीट जावची ना. आमी ऑलरेडी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या अंतर्गत ह्यो नोकऱ्यो रिक्रुटमेंट सुरवात केला. ताजो पयलो इंटरव्यू फुडल्या 2 ते 3 दिसां भितर पयलो इंटरव्यू येता. ट्रान्सपरंट पद्दतीत म्हणजे जो काम करता, जो शिकता, जेचे कडेन टॅलंट आसा अशा सगळ्या जाणांक आमी म्हणटा की नोकरी ही मेळपाक जाय आनी सरकाराचो सातत्यान हाच्या खातीर प्रयत्न आसा. तुमचे सगळ्यांचे सहकार्य अशाच पद्दतीत आसचें. आयच्या सनद डिस्ट्रिब्युशनच्या कार्यक्रमांक व्हडा संख्येत तुमी हांगासर उबे रावले, तुमी हांगा सगळे आयले. तुमचो सगळ्यांचो आशिर्वाद हो ह्या सरकाराचेर दिलो. अशाच पद्दतीचो आशिर्वाद कायमचो ह्या सरकाराचेर दवरचो इतकेंच तुमच्या लागीं मागता. आनी परत एकदां देव बरें करूं म्हणून म्हजी 2 उतरां सोंपयता. जय हिंद.